लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्यामुळे यवतमाळमध्ये महिला चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या। संतप्त महिलांनी यवतमाळच्या महिला आणि बालकल्याण विभागावर धडक मोर्चा नेला। अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर महिलांनी संताप व्यक्त करत आमच्या केवायसी प्रक्रिया पूर्ण करून लाभ मिळवू द्या, अन्यथा सर्वांचाच लाभ बंद करा अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली। दुसरीकडे महिला आणि बालविकास विभागानं केवायसी लिंक पुन्हा सुरू करावी यासाठी शासनाला पत्र पाठवलं। त्यामुळे पुन्हा केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल। 8 दिवस झाले इथे चक्रा मारत आहे आणि 2 महिने झाले, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महिना मला आलाच नाही। मी रोजमजुरी करनेवाली महिला आहे, माझ्याकडे माझे अकाउंटही खाली आहे, माझ्याकडे काहीच नाही, शेती नाही, माणूस 200 रुपये 300 रुपये कमावते आणि मी पण शेतीत जाते। माझ्या घरी मी एकटीच लाभ घेनेवाली असूनही मला तो लाभ मिळत नाही आहे। आता अशी परिस्थिती झाली की ज्या महिलांनी केवायसी चुकीची केली आहे त्यांचा लाभ शासन स्तरावरून बंद झालेला आहे। त्याच्यामुळे बऱ्याचशा महिला दररोज आमच्याकडे 200-400 महिला आमच्या कार्यालयाकडे येत आहेत। आम्ही त्यांना समजावता की बा तुम्ही अर्ज द्या, त्यांचे आम्ही अर्ज घेत आहे की आमची केवायसी चुकल्यामुळे आमचा लाभ बंद झालेला आहे, असा अर्ज घेऊन आम्ही तो शासन स्तरावर पाठवत आहे। आणि आमच्या कार्यालयाकडूनही शासन स्तरावर महिला बाल विकास विभागाचे सचिव, महिला बाल विकास विभागाचे आमचे आयुक्त यांच्याकडे केवायसी पुन्हा सुरू करून या सर्वांना लाभ सुरू करण्याबाबत कारवाई सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।